लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। या वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। जैसा कि आप सबने देखा कि लाड़की बहन योजना की जो कि वाटप चालू हो चुकी है और ये खुद अदिति मैडम ने एकदम क्लियर कट स्पष्टीकरण में बता दिया है कि लाड़की बहनों को जो पैसा है वो वाटप होना चालू है और तारीख ब तारीख ये पैसा मिलना महिलाओं को चालू है लाड़की बहन के खाते में। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। या आठवड्यामध्ये मार्च आणि एप्रिलचं अनुदान मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली। अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये। आता फक्त 1,77 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाने सांगितले। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून, या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे।